जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे, SPPU एक्झाम अपडेट या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी प्राध्यापक अक्षय बळे. आपणाला आज या व्हिडिओमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट SGPA आणि SGPA टू पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं या बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेले जेवढे काही महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयातील जे काही FY, SY, TY, BA, BCom, BSc आणि बाकीच्याही फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे जसं BBA, BBA IB, BBA CA, तर या फॅकल्टीचे जे काही 1 बाय 1 निकाल लागलेले आहे, काही लागणार आहे, तर या निकालामध्ये तुम्हाला SGPA दाखवलेलं असतं. तर या SGPA वरून तुम्हाला पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच काही फॅकल्टीच्या रिझल्टमध्ये म्हणजेच जर का SYचा एखादा विद्यार्थी असेल, तो जर का सगळ्या विषयात पासआउट असेल तर त्याचे SGPA त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेले आहे. बट काही विद्यार्थी फेल ATKT असेल किंवा फेल असेल तर त्यांना नेमके किती पर्सेंटेज पडले, आपले SGPA किती आहे हे त्यांना कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यामुळंच आपण काय करणार आहे, सगळ्यात अगोदर SGPA कसं कॅल्क्युलेट करणार आहोत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगोदर घेऊया आणि सरते शेवटी आपण SGPA वरून आपण पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करणार आहोत त्याची देखील माहिती आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग जे काही परीक्षा होणार आहे किंवा परीक्षेचे फॉर्म सुटणार आहे या बाबतीत अप टू डेट माहिती देण्याचं काम या यूट्यूब चॅनलमार्फत केलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी SGPA म्हणजेच काय, तर SGPAचा फुल फॉर्म आहे सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. ओके, तर आपण हे सेमिस्टर पर सेमिस्टर वाईज आपण काय करूया, ग्रेड पॉईंट कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्याकरता आपण सगळ्यात अगोदर बघूया की आपला या सेमिस्टरचा रिझल्ट आपण कशा पद्धतीने बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एका विद्यार्थ्याचा इथे काय केलेलं आहे, SY BComचा एक विद्यार्थी आहे, त्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरचे मी इथे सब्जेक्ट दाखवलेले आहे आणि या विद्यार्थ्याचा जो काही रिझल्ट आहे तो फेल ATKT अशा पद्धतीने आलेला आहे. तर आता या विद्यार्थ्याला नेमकी किती पर्सेंटेज पडले, सेमिस्टर 3चे किती आणि सेमिस्टर 4चे किती, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. इथे आपण ज्यावेळेस सीट नंबर टाकतो वरच्या बाजूला, ओके, सीट नंबर आणि आईचं नाव टाकलं आणि शो रिझल्ट केला तर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. आणि यामध्ये तुम्हाला बघा क्रेडिट दिलेले आहे, नंतर ग्रेड दिलेले आहे आणि नंतर ग्रेड पॉईंट दिलेले आहे. ओके, तर आपल्याला SGPA जे काही कॅल्क्युलेशन करायचं ते सेमिस्टर वाईज करायचं आहे. आता इथे एका सेमिस्टरला किती सब्जेक्ट आहे, टोटल 7 सब्जेक्ट आहे, कारण तुमचा इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट पण तुमच्या ग्रेड पॉईंटमधलाच सब्जेक्ट्स आहे. आणि इथे बाकीचे जे काही 6 सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी म्हणजे SYच्या बाबतीतले 6 आणि एक इन्व्हायरमेंट अवेअरनेस, असे 7 सब्जेक्ट आहे सेमिस्टर 3ला आणि 7 सब्जेक्ट आहे तुमचे सेमिस्टर 4थला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेमिस्टर 3चे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करायचे आहे तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर इथे जे काही ग्रेड पॉईंट आहे, जो काही लास्टचा कॉलम तुम्हाला दाखवलेला आहे, तर लास्टच्या कॉलममधले जे काही पहिले 7 विषय आहे तर ते तुम्ही सेमिस्टर 3साठी काय करायचे, विचारात घ्यायचे. त्याच्यातल्या पैकी फक्त ग्रेड पॉईंटचा विचार करायचा आहे. आणि या ग्रेड पॉईंटमध्ये जे काही दाखवलेले आहेत, म्हणजे इथे जर का तुम्हाला बघितलं तर ग्रेड पॉईंट जे काही त्यांना भेटलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला बेरीज करताना कशाची करायची, बघा इथे लास्ट पॉईंटला ग्रेड पॉईंटमध्ये 000 दाखवलं, त्यानंतर 21 दाखवले, 18 दाखवले, 27 दाखवले, त्यानंतर 21 दाखवले आणि शेवटी 0 आणि 18 दाखवले. म्हणजे तुम्ही बेरीज करताना या 7 यांची बेरीज करायची आहे. ओके, म्हणजे कोणकोणती बेरीज करायची मी इकडे एका सेपरेट पेजवर कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने किंवा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्हाला मी ती बेरीज करून दाखवतो. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायची, ग्रेड पॉईंटची बेरीज करायची आहे. ओके, मी इथे तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून आता दाखवतो किंवा कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून या सगळ्यांची बेरीज करायची. आणि ती बेरीज झाल्यानंतर इथे जे काही ग्रेड पडलेले आहे तुम्हाला, जसे की इथं 0, 3, 3, 3, 3, 0 आणि 2, तर यांची सुद्धा काय करायची, बेरीज करायची आहे, म्हणजे त्याला डिवाइड करायचं आहे. ओके, ते कशा पद्धतीने मी ते तुम्हाला आता सांगतो. मी कॅल्क्युलेटर यूज करतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ते काय करतो, मगाचे जे काही क्रेडिट पॉईंट किंवा ग्रेड पॉईंट घेतलेले होते तर त्यामध्ये मी त्यांची बेरीज करतो. जसे की बघा 0, 21, नंतर त्याचे 18,
27, नंतर 21, नंतर 00 आणि 18, म्हणजे यांची बेरीज किती आली? 105 आली, बरोबर. आता आपण काय करूया, याचा जो काही दुसरा भाग आहे म्हणजे बघा इथे ग्रेड पॉईंट CRD 1 नंबरचा कॉलम जो काही दिलेला आहे त्याच्यामध्ये 0, 3, 3, 3, 3 आणि 0 आणि 2 दिलेला आहे. आपल्याला फिजिकल एज्युकेशन म्हणजे पहिले जे काही 7 आहे इथपर्यंतच आपल्याला घ्यायचे आहे. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा दुसरा 7, अशा पद्धतीने टोटल 7 पॉईंटचीच काय करायची आपल्याला बेरीज करायची. बघा याची जर का बेरीज जर का केली तर किती येते? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 13 आणि 14 बेरीज इथपर्यंत झालेली आहे. तर आपल्याला इकडे काय करायचं आहे? भागिले 14 करायचं आहे. म्हणजे याला किती SGPA झाला याचा? 7.5. किती झाला? 7.5. हा कितव्या सेमिस्टरचा आहे? तिसऱ्या. ओके. तसंच आपण काय करूया, त्याचे सेमिस्टर 4चे जे काही सब्जेक्ट्स आहे, ओके, इथं सेमिस्टर 4चे जे काही सब्जेक्ट्स आहे याच्या खालचे, ठीक आहे, तर यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. पहिल्या याचं त्याचं किती SGPA झाला तिसऱ्या सेमिस्टरचा? 7.5. आपण त्याच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे? सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4चे काय करायचे? सगळ्यात प्रथम 1 बाय 1 कॅल्क्युलेशन करायचे, ठीक आहे. सेमिस्टर 3चे आपण सेपरेट एका पेजला मांडून ठेवायचे की 7.5 हे काय झाले त्याचे SGPA झालेले आहे. तसेच आपण काय करूया, इथं बेरीज करायची, जसं 12 + 12, नंतर 24 + 15 आणि नंतर 00 आणि 16, ओके, यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. 3 आणि 3 6 आणि त्याचे ह्या इथे बघितलं तर त्याचा पहिला जो काही सब्जेक्ट दाखवलेला आहे म्हणजे त्याला बिझनेस कम्युनिकेशन हा जो काही सब्जेक्ट्स होता तर त्याच्यामध्ये सुद्धा तो फेल आहे, म्हणजे हे त्याचे 7व्या सब्जेक्ट्समध्ये आलेले नाही, ओके, कारण तिथे 0च क्रेडिट आहे इथे दाखवलेला आहे. तर आपण त्याच्यावरतून इथे बघूया, ठीक आहे. म्हणजे याचे जे काही शेवटचे 7 सब्जेक्ट्स आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर आपण त्याचे कॅल्क्युलेट केले तर त्यांची जी काही बेरीज होती ती बेरीज करूया आणि त्या बेरजेला इथल्या संख्येने काय करूया आपण डिवाइड करणार आहोत. आता मी ही बेरीज काय करतो? कॅल्सीवर इथे कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे. बघा इथे मी 3ची काय करतो? बेरीज करणार आहे. जसं बघा पहिल्या सब्जेक्टला 0 होते, नंतर 12 होते, परत 12 होते, नंतर 24 होते, नंतर 15 होते, प्लस 0 होते आणि नंतर 16 होते. टोटल बेरीज किती झाली? 79. आणि त्याच्यामध्ये हा जो काही पहिल्या कॉलममध्ये दाखवलेला आहे, जसं बघा इथे Fच्या शेजारी इथे 0, नंतर हे बघा इथून आपण काय करूया त्याचे बाकीचे CRD पॉईंट काय करू? कॅल्क्युलेट करू. जसं 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 आणि 13 14, म्हणजे याला भागिले किती करायचं आहे आपल्याला? 14नी भागायचं आहे. म्हणजे याला भागिले आपण 14 केलं तर त्याचे किती झाले? 5.64, ओके, म्हणजे 5.64, त्याच्या पुढे 2 आहे म्हणल्यावर हा 5.64 मध्येच कॅल्क्युलेट होतो. म्हणजे बघा त्याच्या तिसऱ्या सेमिस्टरचे किती आहे? 7.5 आणि दुसऱ्या सेमिस्टरचे किती आहे? 5.4, ओके, म्हणजे 5.64 आहे. आपण 5.6च त्याला कॅल्क्युलेट करणार आहोत, ओके, किंवा 5.64 जरी केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे. म्हणजे काय करायचं आता? त्याच्या पुढे दोन्ही सेमिस्टरची बेरीज करायची, ओके, SGPAच्या दोन्ही सेमिस्टरची बेरीज करायची. ती बेरीज आली 13.14, त्याला भागिले 2 करायचं. उत्तर किती आलं तुमचं? 6.57, म्हणजे 6.57 आलं. हे झाले काय तुमचे SGPA दोन्ही सेमिस्टरचे मिळून, ठीक आहे. त्याचा ॲव्हरेज झाला, दोन्ही सेमिस्टरचा इथे ॲव्हरेज झालेला आहे. आता याला ॲव्हरेजला काय करायचं? मी इकडे तुम्हाला एक सूत्र दाखवतो, त्या सूत्रानुसार तो आपल्याला वापरायचा. इथे 6.57 आहे ना, ठीक आहे, 6.57 त्याचा फॉर्म्युला आहे. त्याला गुणिले काय करायचं? 10 करायचं आणि त्याच्यातून 7.5 मायनस करायचे. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 58.02%, ठीक आहे. म्हणजे SGPA आपण सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेट केला, तो SGPA किती आला होता? तिसऱ्या सेमिस्टरचा 7.5 आलेला होता, ओके, आणि चौथ्या सेमिस्टरचा किती आलेला होता? तो 5.64 आलेला होता, ओके. या पद्धतीचं तुम्हाला काय झालं? SGPA तुम्ही सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेट केला. आता SGPA वरून काय करायचं आपल्याला? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. तर आपण काय करूया? दोन्ही सेमिस्टरचे मिळून आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे, म्हणून आपण काय केले? 7.5 आणि 5.64 हे जे काही पर्सेंटेज होते तर त्यांची काय केली?
SGPAची बेरीज केली, त्याला भागिले किती केले, 2 केले, म्हणजे आपल्याला दोन्ही सेमिस्टरचा ॲव्हरेज आपल्याला भेटला 6.57, म्हणजे आपला SGPA किती झाला 6.57. आणि फॉर्म्युला आपण यूज केला 6.57ला पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याला 10नी मल्टिपल करायचं. ओके, आणि त्याच्यातून 7.5 काय करायचे मायनस करायचे आहे. ओके, 7.5 म्हणजेच त्याचे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला पर्सेंटेजमध्ये येतं. ओके, हे तर झालं तुम्हाला SGPA कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचा. आता मी तुम्हाला दुसरा एक रिझल्ट दाखवतो ज्यामध्ये पर्सेंटेज ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेले आहे, पण ते पण आपण क्रॉस व्हेरीफाय करूया, म्हणजे कशा पद्धतीचे आहे, बरोबर आहेत का नाही हे ते आपण टॅली करून बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे दुसरा एक रिझल्ट आहे. या रिझल्टमध्ये हे सगळ्या विषयात विद्यार्थ्यांनी पास आहे, आणि यामध्ये बघा इथे SGPA दाखवलेला आहे 5.91 आणि 7.14. आता हा पण कसं कॅल्क्युलेट केलेला असणार आहे, तर इथे बघा 16, 18, 15, 21, 12, 32, 16 इथपर्यंत काय केलेली आहे, पहिल्या 7 सब्जेक्टची बेरीज केलेली आहे. ओके, इथपर्यंत काय केली, बेरीज केली. 16, 18, 15, 21, 12, 32 आणि 16 या पद्धतीची बेरीज केली, त्याला डिवायडेड बाय एवढे जे काही क्रेडिट आहे हे काय केले, डिवाइड केले. आपण कशा पद्धतीची ती बेरीज आहे ती 1 मिनिटात काय करूया बघूया, क्रॉस व्हेरीफाय करून बघूया, की जेणेकरून तुमचं इथलं जे काही उत्तर आहे 5.91 येतं का नाही ते आपण तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून दाखवतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केले, शेवटचे जे काही ग्रेड पॉईंट होते त्यांची काय केलेली आहे, शेवटचे जे काही क्रेडिट पॉईंट आहे 16, 18, 15, 21, 12, 32 आणि 16 यांची काय केली, बेरीज केली. ती बेरीज किती आली, 130 आली. आता त्याच्यातून काय करायचे, भागिले काय करायचे, CRD म्हणजेच काय करायचे, क्रेडिट जे काही आहे हे काय करायचे, भागाकार करायचे आहे. बघा इथे 4च्या वरती दाखवलेले 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 4 20 आणि 2 22, म्हणजे याला कितीने भागायचं, 22नी भागायचं. 130 भागिले 22 केलं तर उत्तर किती आलं तुमचं, 5.90. 9च्या पुढे किती आला, 9 आला, म्हणून काय झाला तो 5.91. बघा इथे जर का आपण उत्तर जर का बघितलं, तिसऱ्या सेमिस्टरची जी काही ग्रेड आहे, ओके, इथे तिसऱ्या सेमिस्टरचे जे काही ग्रेड आहे ते आले का 5.91. सेम त्याच पद्धतीने आपण 7.14 कसे आले ते आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर त्याकरता तुम्हाला त्याच्या पुढं किती कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा इथून. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 24, 15, 18, ओके, नंतर परत 24, 24, 36, 16 यांची बेरीज करायची, आणि त्याला भागिले इथे काय करायचे, हे 4, 3, 3, 3, 3, 4, 2 याला काय करायचं, डिवाइड करायचं आहे, जेणेकरून उत्तर येईल. मी उत्तराकडेच लगेच वळतो, तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बघा मी कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन केलेलं आहे, जे काही 7 सब्जेक्टचे जे काही क्रेडिट पॉईंट आहे, ग्रेड पॉईंट आहे 24, 14, नंतर 24, 15, 18, 24, 24, 36, 16 यांची बेरीज केली, ती आली 157. आणि त्याच्यातून हे काही जे काही क्रेडिट आहे म्हणजे 4, 3, 3, 3, 3, 4, 2 यांची जर का बेरीज केली तर ती बेरीज येते 22. याला भागिले 157 भागिले 22 जर का केलं तर उत्तर तुमचं किती आलं, 7.13 आलं, म्हणजे 7.14 उत्तर यायला हवं. तर 7.14 उत्तर इथं तुम्हाला बघायला भेटलेलं आहे. म्हणजे 5.91 आणि 7.14 हे आपण मागाशी जे काही एका विद्यार्थ्याच्या फेल एटीकेटीच्या रिझल्टमुळे जे काही तिसऱ्या सेमिस्टरचे SGPA आणि चौथ्या सेमिस्टरचे SGPA दाखवले नाही, तर ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येणार आहे. आता मी यावरूनच तुम्हाला कसे पर्सेंटेज, म्हणजे या विद्यार्थिनीला किती पर्सेंटेज पडले हे मी तुम्हाला सांगतो. जसं 5.91 आणि 7.14 यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा बघा, इथे 5 किती सांगितलेले आहे, 91 आणि 7.14, 5.91 प्लस 7.14 यांची काय करायची, बेरीज करायची, त्याला भागिले किती करायचं, 2. ओके, म्हणजे किती झाले 6.52 525. ओके, त्याला गुणिले काय करायचं, मग 10 करायचे, आणि याच्यातून 7.5 वजा करायचे, म्हणजे 65.25 मायनस 7.5 वजा केले तर उत्तर किती आलं, 57.75% पडलेले आहेत. ओके, हे झालं SGPA वरून कॅल्क्युलेशन मी तुम्हाला
सांगितलेलं आहे. आणि मगाशी जर का आपण 130 आणि 157 यांची बेरीज केली तर तुमचे जे काही ग्रेड पॉईंट आहे, ग्रेड पॉईंट इथले शेवटचे जे काही GRD ग्रेड पॉईंट यांची जर का 16, 18, 15, 21, 12 यांची जर का तुम्ही बेरीज केली तर ही जी काही बेरीज आहे तर ती बेरीज तुम्हाला जर का केली तर इथे तुम्हाला जे काही क्रेडिट पॉईंट आहे, हे पहा इथं ग्रेड पॉईंट आहे तर ती 287 भरणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार आहे. मी याचा फॉर्म्युला इथे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला काय केलेलं होतं, मागाचा जो काही फॉर्म्युला दाखवलेला होता इथे तुम्हाला तो दाखवतोय. हा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, सेमिस्टर 3 आणि 4चे SGPA सेपरेट कॅल्क्युलेट करायचे. आता मी या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दाखवतोय बघा. फॉर एक्झाम्पल SGPA सेमिस्टर 3चे किती आहे तुमचे 8.86 आणि सेमिस्टर 4चे SGPA आहे 8.59. दॅन पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेशन करायचे, तर त्यासाठी तुम्ही एकतर सेपरेटही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे सेमिस्टर 3चे 8.86 गुणिले 10 मायनस 7.5 केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला 81.1% भेटून जाईल. ठीक आहे. तसंच तुम्ही सेमिस्टर 4चे जर का SGPA वरून पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचं ठरलं तर किती येईल ते 8.59 गुणिले 10 मायनस 7.5 तर त्याचं उत्तर येतं 78.4. आता काय करायचं, सेमिस्टर 3 आणि 4चे जे काही तुम्ही पर्सेंटेज काढले त्यांची बेरीज करायची. म्हणजे इथं सेमिस्टर 3चे जे काही पर्सेंटेज होते 81.1 आणि सेमिस्टर 4चे SGPA वरून पर्सेंटेज काढले 78.4 तर ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला भागिले काय करायचं 2 करायचं तर तुमचं उत्तर किती येईल 79.75. म्हणजे तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन करून सुद्धा पर्सेंटेज काढू शकता किंवा दुसरी जी काही मेथड आहे तर ते तुमच्या तिसऱ्या सेमिस्टरचे SGPA आणि चौथ्या सेमिस्टरचे SGPA यांची काय करायची बेरीज करायची. ती बेरीज किती आली 17.45 त्याला भागिले 2 केलं, त्याला डिवाइड किंवा भागिले 2 केलं तर ते उत्तर आलं 8.725. ओके. मग परत तो फॉर्म्युला वापरायचा 8.725 बघा इथे दाखवलेला आहे 8.725 गुणिले 10 मायनस 7.5 तर त्याचं उत्तर किती आलं 79.75. म्हणजे दोन्हीही जरी कॅल्क्युलेशन केलं तरी तुमचे पर्सेंटेज सेम येणार आहे. ओके. म्हणजे जेवढे सेमिस्टरची तुम्ही बेरीज करताल त्याला तेवढ्यांनी डिवाइड करायचं आहे. सो एवढ्या सिंपल कॅल्क्युलेशननी म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे, ओके, SGPAचा जो काही फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन करण्याचा तो या पद्धतीने आहे. मी हे एक्झाम्पल वगैरे हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला आपल्या चॅट बॉक्समध्येच किंवा ज्याला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि याचमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण बघायला भेटणार आहे. तर यावरून तुम्ही काय करा, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करा. कारण तुम्हाला ज्यावेळेस आता जे विद्यार्थी SY कडून TYला जाणार आहे तर तिथे तुम्हाला पर्सेंटेज विचारणार आहे किती पर्सेंटेज पडले. तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये फॉर्म भरताना कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण CGPA वरून कशा पद्धतीने पर्सेंटेज काढायचं ते एक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तोपर्यंत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. काही शंका असल्यास निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.